बालभारती. आपण कविता अभ्यासणार आहोत. कविता आहे बीज सुशील पगारिया यांची. मुलांना चित्र दाखवूया. मातीचं चित्र आहे. पाऊस पडत आहे. बिया म्हणजे बियाणे, अंकुर, सूर्य, रोप, रोपाला पाने आलेली आहेत. रोप वाढलेलं आहे. झुपकेदार रोप झालेले आहे आणि मोठे होऊन फळांनी बहरले आहे. अशा रीतीने बहरलेलं रान मुलांना दाखवूयात. चला तर मग कविता बघूया. इथे काय रुस्त, माती खाली निस्त, पाण्याने भिस्त, इथे आहे इवलं सुरेख बीज. इथे काय रुस्त, माती खाली निस्त, एवढासा कोंब, हळूच येईवर, सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर. अंगाई गाणे, वारा गाईल त्याला, झुलता झुलता पानं येतील त्याला. इवल्याशा रोपाचं झाड होईल छान, फुला फळांनी बहरेल रान, फुला फळांनी बहरेल रान. आता आपण काही शब्दार्थ बघणार आहोत. इवलं म्हणजे छोटंसे, सुरेखचं म्हणजे छानसं, बीज म्हणजे बी, एवढासा छोटासा, कोंब म्हणजे अंकुर, माझा हात धर म्हणजे मदत कर, अंगाई लहान मुलांचे गाणे, झुलता झुलता म्हणजे आजूबाजूला, रोप छोटंसं झुडूप, बहरेल म्हणजे वाढेल, रान म्हणजे जंगल. अशा रीतीने आपण कविता अभ्यासली. बीज कविता आपण अभ्यासलेली आहे. या कवितेचे कवी सुशील पगारिया हे आहेत. कवितेतून आपल्याला मुलांसाठी काही उपक्रम घेता येईल. विद्यार्थ्यांना बी दाखवणे, बी ओळखायला लावणे, शाळेत छोट्याशा कुंडीत बी रुजवणे व रोप कसे वाढते हे दाखवणे. त्यामुळे विद्यार्थी स्वतः सूक्ष्म रीतीने बारकाईने बियांचं, आलेल्या अंकुराचं तसेच रोपाचे निरीक्षण करतील. त्यामुळे त्या संकल्पना पक्क्या होतील. रोप झाड कसे येते ते कळेल. स्वाध्याय ओळखा पाहू. हे चित्र कशाचे आहे? मुलांना ओळखायला लावायचे. मुलं चित्राचे निरीक्षण करतील व उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. ओळखा पाहू. बरोबर, पाऊस. अगदी बरोबर. कसले चित्र आहे? बिया. हे चित्र कसले आहे? माती. पुढील चित्र आहे सूर्याचे. हे चित्र आहे बहारदार झाडाचे. पुढील चित्र आहे शेत. अशा रीतीने आपण कविता अभ्यासली. धन्यवाद. झाडे लावा, झाडे जगवा.